सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका शब्दानं खळबळ उडवून दिली आहे। तो शब्द म्हणजे CDR म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड। अशोक खरात प्रकरण असो किंवा समता पतसंस्थेचं आर्थिक व्यवहार, अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा पुराव्यांचे असे काही डोंगर उभे केले आहेत की भल्याभल्यांची झोप उडाली आहे। पण आज सरकारला आणि प्रशासन यंत्रणेसह सगळ्याच राजकारण्यांना हा प्रश्न पडला आहे की दमानिया हे सगळं कसं शोधतात, त्यांचा अभ्यासाचा पॅटर्न नेमका काय आहे। ज्या खरात प्रकरणावरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने आवाज उठवत होत्या, त्यांच्यातच या एका CDR मुळे नेमकी कशी झुंपली आहे। काही मोजक्या नेत्यांची नावं या प्रकरणात सुरुवातीला येत होती, पण आता CDR मुळे आणखीही काही बड्या मंडळींच्या नावांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। ती का आणि दमानियांच्या या डाटा वॉरच्या आणि खरात प्रकरणाचा संपूर्ण लेखाजोखा आज आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातचा मोबाईल CDR बाहेर काढला आणि खरातशी कोण कोण संपर्कात होतं याची माहिती जगजाहीर केली। त्यांनी 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीतील कॉल डिटेल्स सादर केले आहेत। त्यात कोणाकोणाचे कॉल्स आहेत ते आधी पहा। सुरुवात रुपाली चाकणकरांपासून करूया। रुपाली चाकणकर यांच्यासोबत खरातचे एकूण 177 कॉल आहेत। खरात आणि रुपाली चाकणकर या दोघांमध्ये या 177 कॉलमध्ये तब्बल 33,727 सेकंद म्हणजेच सुमारे 9 तासांहून अधिक काळ बोलणं झालंय। त्यांच्यानंतर प्रतिभा चाकणकर म्हणजेच रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे खरातला एकूण 236 कॉल झालेले आहेत। तर एकनाथ शिंदे यांचे एकूण 17 कॉल्स आहेत। त्यात 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स आहेत आणि एका कॉलवर ते तब्बल 21 मिनिटं खरात सोबत बोलले आहेत। तर दुसरीकडे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी खरातला 8 वेळा कॉल केले आहेत। चंद्रकांत पाटील यांच्यानंतर सुनील तटकरे यांनी सुद्धा 8 कॉल्स केले आहेत। तर दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांनी तब्बल 189 कॉल्स खरातला केलेत। त्यानंतर भाजपचे आशिष शेलार यांनी सुद्धा खरातला 1 कॉल केलेला होता। या सगळ्या कॉल रेकॉर्डचे डिटेल्स समोर आणत दमानिया यांनी सगळ्या नेत्यांची खरात सोबतच्या कॉलची कुंडलीच बाहेर काढली आहे। पुढे दमानिया म्हणतात की जेवढे फोटो होते तेवढे नंबर मी सर्च केले। यात देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, विखे पाटील, सुषमा अंधारे, संजय राऊत, मोहित कंबोज, गिरीश महाजन यांचे कॉल नाही आहेत। समता नावाच्या एका पतसंस्थेच्या व्यवहारांबाबतही दमानिया यांनी संशय व्यक्त केला आहे। जानेवारी महिन्यात अचानक मोठ्या प्रमाणात SMS व्यवहारांचे संदेश होऊ लागले होते। दमानिया यांच्या म्हणण्यानुसार 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीत या पतसंस्थेकडून दर महिन्याला मर्यादित मेसेज येत होते। मात्र 27 जानेवारी 2026 रोजी म्हणजेच अजित पवार यांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी तब्बल 17 मेसेज आले। त्यानंतर 28 जानेवारी रोजी 19 संदेश, 29 जानेवारीला 10 संदेश, तर 30 आणि 31 जानेवारीला प्रत्येकी 8 मेसेजेस आले आहेत। हे प्रमाण अत्यंत असामान्य असल्याचा दावा करत जे संदेश काही महिनाभरातही येत नव्हते ते एका दिवसात येऊ लागलेत, म्हणजे नेमकं काय घडलंय असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित कॉल्सचाही उल्लेख करण्यात आलाय। मात्र या सर्व दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही आहे। आता या सर्व पुराव्यांची SIT मार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। या सर्व प्रकरणात काही मोठ्या नेत्यांची नावं पुढे येत असल्यानं सध्या राजकीय वातावरण यामुळे तापलेलं दिसतंय। पण यावर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ज्या स्वतः आतापर्यंत या खरात प्रकरणात आवाज उठवत आहेत, त्यांनीच अंजली दमानियांना शंकेच्या स्वरूपात प्रश्न केलाय की त्यांच्याकडे हा CDR आला कुठून। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलंय की जर दमानियांकडे हे सगळे कॉल रेकॉर्ड्स असतील तर ते लीक कोणी केले याची चौकशी केली जाईल। तपास यंत्रणांशिवाय इतरांना CDR मिळवण्याचा अधिकार नसल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीसांनीही या प्रकरणात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। त्यामुळे आता मूळ प्रश्न असा आहे की दमानिया यांच्यापर्यंत हा CDR आला कसा। तर त्यावर पत्रकार परिषद घेत पुन्हा दमानिया यांनी स्पष्टीकरण दिलंय की त्या काही दिवस मुंबईत नव्हत्या, त्या चंदीगडला होत्या, पण 31 मार्चला त्यांना एक अननोन फोन आला होता। कोण विचारल्यानंतर समोरच्याने तो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचं सांगितलं। त्यानंतर त्याने दमानिया यांना खरात प्रकरणात माहिती द्यायची आहे असं म्हटलं। पुढे दुसऱ्या एका नंबरवरून कॉल डिटेल्सची एक्सेल शीट पाठवल्याचं दमानिया सांगतायत। ती एक्सेल शीट नंतर दमानिया यांनी तपासून पाहिली। त्यासाठी त्यांनी
AI टूलचा वापर केल्याचंही त्या स्वतः सांगतायत. दमानिया म्हणतायत की त्या व्यक्तीने सांगितलेल्या कंपनीचं नाव मी चेक केलं, त्यावरून कळलं की हा माणूस खोटं बोलत नव्हता. ती एक्सेल शीट ही क्लाउडवर टाकली, जो एक AI सॉफ्टवेअर आहे, त्यावरून मला माहिती मिळाली. पुढे दमानिया म्हणतायत की जेव्हा मला कळालं की हे खरं आहे, त्यानंतर त्या सगळ्या एक्सेल शीट्स दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मी दाते सरांकडे आणि फडणवीसांकडे पाठवल्या. पण या निमित्तानं पडलेला आणखीन एक प्रश्न, सध्या खऱ्यात प्रकरणात अंजली दमानियांप्रमाणेच सुषमा अंधारे असतील, रुपाली ठोंबरे असतील, आशा मिरगे, अनिशच्या रंजना गवांदे असतील किंवा आणखीही इतर महिला संघटनांच्या प्रतिनिधी असतील, आपापल्याकडे असलेले पुरावे पत्रकार परिषद घेऊन समोर आणतायत. पण हा CDR अंजली दमानियांकडेच का गेला, तो त्यांच्यापर्यंत जाणून बुजून कोणी पोहोचवला असल्याचं दमानिया स्वतः म्हणतायत. ही साधी माहिती आल्यावर त्याची सत्यता कशी ओळखायची तेही प्रात्यक्षिकातून दाखवणार असल्याचं दमानिया म्हणाले. त्यामुळे या सगळ्यातून त्यांनी तो डाटा शोधला नसून त्यांच्यापर्यंत तो पोहोचवला गेला असा दावा त्या करतायत. मात्र यातून अंजली दमानिया यांनी ब्रीच ऑफ प्रायव्हसी ओलांडली असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर केला. या आरोपानंतर भाऊक झालेल्या अंजली दमानियांना अश्रूही आवरलेले नाही आहेत. आता पोटतिडकीने लढणाऱ्या त्यांच्या आसवांची भर मिळाल्यामुळे ते देखील एक विक्टिम कार्ड असल्याची बोचट टीका अंधारेंनी त्यांच्यावर केली. एवढंच नव्हे तर दमानिया लवकरच खासदार व्हा असं म्हणत आपल्या टीकेला अंधारेंनी अधिक धार लावली आहे. खरात या एका कॉमन मुद्द्यावर लढता लढता आता अंधारे आणि दमानिया यांच्यात लढाई सुरू झाल्याचं दिसतंय. मात्र दमानिया आपल्या भूमिकेवर ठाम राहत पुढे म्हणतायत की आम्ही विषयांवर लढतो, फालतूचं राजकारण करत नाही. मी जन्मात अवैध गोष्टी मागत नाही, अवैध धंदे करत नाही. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंजली दमानिया यांची कोणत्याही विषयाचा छडा लावण्याची पद्धत ही केवळ राजकीय आरोप करण्यापुरती मर्यादित नसते, तर त्यामागे त्यांचा अत्यंत खोलवर आणि तांत्रिक अभ्यास असतो. एखाद्या विषयाचं खोदकाम करताना त्या केवळ कागदपत्र गोळा करत नाहीत, तर त्यातील लूप होल्स शोधण्यात त्यांचा हातखंडा आहे. CDR मधील एक नंबर क्रॉस चेक करणं आणि त्यातील विसंगती शोधण्यासाठी त्यांनी जो गृहपाठ केलाय तो पाहून फडणवीसांपासून अंधारेंपर्यंत सर्वच नेते या प्रकरणावर व्यक्त व्हायला भाग पडलेत. एकीकडे सत्तेतील बडे नेते आणि दुसरीकडे तपास यंत्रणा, अशा दुहेरी पेचात आता हे प्रकरण अडकलंय. दमानिया यांनी पुराव्यांचे डोंगर तर उभे केलेत, पण आता प्रश्न उरतो की प्रशासनाच्या भूमिकेचा, या प्रकरणाची खरोखर सखोल SIT चौकशी होणार का, की हा डाटा वॉर राजकारणाच्या चिखलात कुठंतरी हरवून जाईल? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.